काही पुस्तकं असतात ना, ती केवळ कथा नसतात. ती आपल्या सांस्कृतिक जाणीवांचा एक भाग बनतात. साने गुरुजींची श्यामची आई हे असंच एक पुस्तक आहे. म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी ते वाचलंय, ऐकलंय. किंवा निदान त्याबद्दल ऐकलं तरी आहे. अगदी. गोष्ट तशी खूप साधी आहे. एका आईची आणि तिच्या मुलाची. पण आज आपण त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. कोणता प्रश्न? की विशिष्ट काळात कोकणातल्या एका लहानशा गावात घडणारी ही इतकी साधी गोष्ट ती वैश्विक कशी बनते आणि जवळजवळ 100 वर्षांनंतरही अजरामर कशी राहते. तिची जादू आजही का टिकून आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण या पुस्तकाचं टिकून राहणं हे केवळ त्याच्या भावनिक अपीलमुळे नाहीये. नाही. याच्या साधेपणात एक खूप सखोल विचार दडलेला आहे, जो प्रत्येक पिढीला काहीतरी नवीन देऊन जातो. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला त्याच्या रचनेत आणि मांडणीत थोडं खोलवर शिरावं लागेल. चला तर मग सुरुवात करूया त्या सर्वात महत्वाच्या पैलूपासून, म्हणजे आईचं प्रेम. पण हे प्रेम म्हणजे केवळ माया, वात्सल्य असं नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. या पुस्तकात प्रेमाचं एक वेगळंच, जास्त गुंतागुंतीचं रूप दिसतं. अगदी बरोबर. आपण आईचं निस्वार्थ प्रेम असं खूप सहजपणे म्हणतो. पण साने गुरुजींनी दाखवलेलं प्रेम ही केवळ भावना नाही, तर ती एक प्रकारची शिस्त आहे. शिस्त? हो. श्यामची आई जेव्हा त्याला रागावते किंवा एखाद्या गोष्टीला नकार देते, प्रसंगी शिक्षाही करते, तेव्हा ती तिच्या प्रेमाचंच एक रूप असतं. एखादं उदाहरण देता येईल का? हो, तो प्रसंग आठवतोय. श्याम जेव्हा मित्राच्या नव्या सदऱ्यासाठी हट्ट करतो, तेव्हा ती त्याला नाही म्हणते. हो. आता हा नकार केवळ गरिबीमुळे नाहीये, तर ते स्वावलंबन आणि समाधान शिकवण्यासाठी आहे. हे आजच्या काळात खूप समर्पक वाटतं. म्हणजे आजच्या पालकत्वामध्ये मुलांना नाही म्हणणं अनेकदा टाळलं जातं. हो ना. पण इथे 90 वर्षांपूर्वी साने गुरुजींनी प्रेमातला हा कठोर पण आवश्यक पैलू मांडला होता. म्हणजे खरं प्रेम हे मुलाला फक्त सुखात ठेवत नाही, तर त्याला आयुष्यासाठी तयार करतं. भले त्यासाठी त्याला तात्पुरता त्रास झाला तरी चालेल. हो, आणि हीच गोष्ट या पुस्तकाला केवळ एका गोड आठवणींच्या संग्रहाच्या पलीकडे नेते. आई ही श्यामसाठी एक नैतिक दिशादर्शक आहे. एक मॉरल कंपस. अगदी. ती त्याला जगात कसं वागावं हे नुसतं सांगत नाही, तर ती स्वतः तशी वागून दाखवते. तिचं वागणं हेच श्यामसाठी सर्वात मोठा धडा आहे. तिचं प्रेम संरक्षणात्मक आहे, पण ते पांगळं करणारं नाही. आणि हे धडे देण्याची पद्धतही खूप विलक्षण आहे. मला नेहमीच एक प्रश्न पडतो की साने गुरुजींनी ही कथा रात्रीच्या वेळी आठवणींच्या स्वरूपात का सांगितली असेल? या रात्रीच्या सेटिंगमागे काही खास कारण असेल का? निश्चितच. ही केवळ एक कथा सांगण्याची पद्धत नाहीये, तर तो एक विचारपूर्वक केलेला मनोवैज्ञानिक प्रयोग आहे. अच्छा. विचार करा, दिवसाच्या कोलाहलात सांगितलेली नैतिक धडे कदाचित उपदेश वाटले असते, कंटाळवाणे झाले असते. पण रात्रीच्या शांततेत, मंद दिव्याच्या प्रकाशात, जेव्हा मन शांत आणि ग्रहणक्षम असतं, तेव्हा सांगितलेल्या गोष्टी थेट हृदयाला भिडतात. आणि त्या आठवणी संस्कार बनून मनात खोलवर रुजतात. बरोबर. म्हणजे हे जे एपिसोडिक स्ट्रक्चर आहे की प्रत्येक रात्री एक आठवण, हा केवळ सोयीसाठी केलेला बदल नाहीये. नाही. तर प्रत्येक आठवण ही एका स्वतंत्र, संपूर्ण धड्यासारखी आहे. ती रात्रीच्या शांततेत मनात झिरपते आणि सकाळी उठल्यावर त्या मुलांच्या वागण्याचा भाग बनते. हे खूपच सुंदर आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ही कथा श्याम स्वतः सांगत नाहीये, तर एक प्रौढ व्यक्ती आपल्या बालपणीच्या आठवणी सांगते. हो. याला नॉस्टॅल्जिक फर्स्ट पर्सन रेट्रोस्पेक्टिव्ह असं म्हणतात. यामुळे 2 गोष्टी साधतात. एक, त्या आठवणींना एक भावनिक खोली येते, कारण त्यात त्या प्रौढ व्यक्तीच्या समजुतीचा थर चढलेला असतो. आणि दुसरं म्हणजे वाचक थेट त्या आठवणींशी जोडला जातो, जणू काही तो स्वतःच त्या आठवणी जगतोय. मला आठवतंय, पुस्तकातला तो प्रसंग आहे जिथे श्यामच्या पायाला जखम होते आणि आई त्याच्यासाठी रात्रभर जागी राहते. तो प्रसंग वाचताना आजही अंगावर काटा येतो. शब्दात अशी कोणती ताकद आहे जी वाचकाला इतका खोलवरचा अनुभव देते? हे कदाचित त्याच नॅरेटिव्ह टेक्निकमुळे असेल. हो, कारण त्या प्रसंगात केवळ घटनेचं वर्णन नाहीये. त्यात आईची काळजी, तिची तगमग, श्यामच्या वेदना आणि त्या दोघांमधलं न बोलता होणारं संभाषण. हो. हे सगळं त्या प्रौढ श्यामच्या नजरेतून येतं, ज्यामुळे त्याचं महत्त्व अधिक गडद होतं. आणि याचमुळे हे पुस्तक केवळ छोट्या छोट्या प्रसंगांची मालिका न राहता एका मोठ्या तत्वज्ञानाकडे आपल्याला घेऊन जातं. आणि हेच तत्वज्ञान साध्या क्षणांमधून मिळणारे जीवनाचे धडे या मुद्द्याकडे आपल्याला आणतं. हे पुस्तक आपल्याला मोठमोठ्या गोष्टी करायला सांगत नाही. नाही. ते सांगतं,
रोजचं आयुष्य प्रामाणिकपणे जगण्यातच खरं शहाणपण आहे. आणि हे प्रियम किंवा हे तत्वज्ञान कोणत्या मोठ्या त्याग बलिदानातून दिसत नाही, तर ते दिसतं रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये. हो. इथेच या पुस्तकाचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. घरातले पैसे चोरून खाऊ खाण्याचा प्रसंग असो किंवा पावसात भिजून पुस्तकं वाचवण्याचा प्रसंग असो, प्रत्येक लहान घटनेमागे एक नैतिक हेतू आहे. तक्रार न करता अडचणींना सामोरं जाणं, कठीण परिस्थितीत खरं बोलणं, स्वतःकडे कमी असूनही इतरांना मदत करणं, हे सगळं कृतीतून शिकवलं जातं. मग मला एक प्रश्न पडतो, आजच्या शहरी डिजिटल जगात वाढणाऱ्या पिढीला हे कोकणातलं 100 वर्षापूर्वीचं ग्रामीण जीवन का भावावं? त्यातील कोणत्या गोष्टी आजही त्यांना जोडू शकतात? कारण आजचं जग खूप वेगळं आहे. हां, खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता ते जीवन खूप वेगळं वाटेल, म्हणजे चूल, विहीर, शेती, ते सणवार. बरोबर. पण जर आपण त्या बाह्य आवरणाच्या आत पाहिलं, तर ज्या भावना आणि संघर्ष आहेत ते आजही तसेच आहेत. गरिबीशी सामना, भावंडांमधील नाती, मित्रांसोबतची स्पर्धा, यशस्वी होण्याची इच्छा, चुका करण्याची भीती, या गोष्टी बदललेल्या नाहीत. म्हणजे पुस्तकातलं जग हे केवळ तत्कालीन कोकणातील ग्रामीण जीवनाचा आरसा नाही, तर ते मानवी भावनांचे एक सार्वत्रिक प्रतिबिंब आहे. अगदी. निसर्गाशी असलेलं नातं, सणांमधून येणारं एकत्र कुटुंब, सामुदायिक जीवन, ह्या गोष्टी आजच्या काळात हरवत चालल्या आहेत आणि कदाचित म्हणूनच त्याचं आकर्षण अधिक वाटतं. हो. ते एक प्रकारचं असं नॉस्टॅल्जिया फॉर अ लाईफ वी नेव्हर लिव्ड. अगदी. ते आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतं. गणपती, दिवाळीसारखे सण कसे साजरे केले जायचे, पावसाळ्यात निसर्ग कसा बदलतो. शाळेतलं वातावरण आहे की ते वाचकाला त्या काळात घेऊन जातं. हे केवळ एका कुटुंबाचं चित्रण नाही, तर त्या संपूर्ण समाजाचं आणि संस्कृतीचं चित्रण आहे. ते एक कल्चरल टाइम कॅप्सूल आहे. आणि या सगळ्याला एकत्र बांधून ठेवते ती म्हणजे साने गुरुजींची भाषा. हो. या पुस्तकाची भाषा इतकी साधी आहे की लहान मुलंही समजू शकेल. मग तरीही मोठे लेखक आणि समीक्षक तिला काव्यात्मक का म्हणतात? या साधेपणात असं काय आहे जे तिला काव्याच्या पातळीवर नेतं? कारण साधेपणा हेच तिचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. साने गुरुजी अवघड शब्द किंवा अलंकार वापरत नाहीत. ते थेट हृदयाला हात घालतात. त्यांची वाक्य छोटी असतात, सोपी असतात, पण त्यात भावनांची घनता प्रचंड असते. आईचे डोळे बोलत होते किंवा तिच्या स्पर्शात हजारो शब्दांचे सामर्थ्य होते. अशा वाक्यांमधून ते शब्दांच्या पलीकडचा अनुभव देतात. यालाच काव्यात्मकता म्हणतात. हो, ती शब्दांच्या रचनेत नाही, तर शब्दांमधून निर्माण होणाऱ्या अनुभवात आहे. त्याला एक आपलेपणा देते नाही का? ते वाचताना असं वाटत नाही की आपण काहीतरी महान साहित्य वाचतोय. असं वाटतं की कुणीतरी आपल्या जवळ बसून आपल्याशी गप्पा मारतोय, आपल्या आठवणी सांगतोय. बरोबर. आणि म्हणूनच त्यातील भावनिक वजन अधिक प्रभावीपणे जाणवतं. जेव्हा ते आईच्या भावनांचं वर्णन करतात, तेव्हा ते शब्द राहत नाहीत, तर त्या भावना बनतात. आणि म्हणूनच जरी यातील सांस्कृतिक संदर्भ महाराष्ट्राचे असले, तरी त्यातील प्रेम, त्याग, प्रामाणिकपणा या भावना आणि मूल्य वैश्विक आहेत. त्यामुळेच ते जगभरातील वाचकांना आपलंसं वाटतं. म्हणूनच ही केवळ एक सांस्कृतिक अभिजात साहित्यकृती नाही, तर पिढ्यानपिढ्या अनेकांसाठी नैतिक जीवनाचा एक मार्गदर्शक बनली आहे. अगदी. आजही अनेक घरांमध्ये श्यामची आई वाचून दाखवण्याची परंपरा आहे. लोक त्यातील प्रसंगांचा संदर्भ देऊन आपल्या मुलांना शिकवण देतात. हो, आणि हेच या पुस्तकाच्या चिरस्थायी वारशाचं मुख्य कारण आहे. श्यामची आई हे पात्र इतकं प्रभावी आहे की ती केवळ श्यामची आई राहत नाही, तर ती सगळ्या वाचकांची आई होऊन जाते. खरंय. प्रत्येक वाचकाला तिच्यात आपल्या आईचा किंवा आजीचा अंश दिसतो आणि तिच्यातला मानवी पैलूच तिला अधिक जवळचा आणि आदरास पात्र बनवतो. ती कोणी देवी नाहीये. नाही. तिला राग येतो, ती कधीतरी हताश होते, पण प्रत्येक वेळी ती आपल्या मूल्यांवर ठाम राहते. हेच वाचकांना जास्त भावतं. तर मग हे पुस्तक नेमकं कोणी वाचावं? म्हणजे ज्यांना भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि पात्रांवर आधारित साहित्य आवडतं त्यांच्यासाठी ते हे आहेच, पण त्या पलीकडे मला वाटतं ज्या वाचकांना भारतीय ग्रामीण जीवन आणि नैतिक तत्वज्ञान समजून घेण्यात रस आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत मोलाचं आहे. हे पुस्तक केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताच्या आत्म्याची ओळख करून देतं. आणि तिसरं म्हणजे ज्यांना आंतरिक बदल घडवणाऱ्या कथा वाचायला आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप प्रेरणादायी ठरू शकतं. कारण हे पुस्तक वाचून झाल्यावर माणूस थोडा का होईना, पण एक चांगला व्यक्ती म्हणून बाहेर पडतो.
तर आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. एक साधी गोष्ट वैश्विक आणि अजरामर कशी बनते? तर या चर्चेतून असं दिसतंय की याचं उत्तर त्याच्या बहुस्तरीय रचनेत आहे. आईच्या प्रेमाला शिस्तीची जोड देणं, आठवणी सांगण्यासाठी रात्रीची वेळ निवडणं, साध्या भाषेतून गहन अनुभव देणं आणि विशिष्ट संस्कृतीतून वैश्विक मानवी भावनांना हात घालणं. हो, या सगळ्या गोष्टी मिळून श्यामची आईला अजरामर बनवतात. खरंय. आजच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जगात हे पुस्तक आपल्याला साधेपणाचं आणि प्रामाणिकपणाचं महत्त्व पुन्हा एकदा आठवण करून देतं. हे हृदयाला उघारी देणारं आणि आत्म्याचं पोषण करणारं आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. या पुस्तकातून जसं दिसतं की मोठे धडे सामान्य गोष्टीत दडलेले असतात आणि आई ही त्या धड्यांची सर्वात मोठी शिक्षिका आहे. बरोबर. बरोबर. आजच्या काळात जिथे माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत, इंटरनेट, शाळा, पुस्तकं, तिथे आपल्या रोजच्या साध्या वाटणाऱ्या नात्यामध्ये, विशेषतः आपल्या आईवडिलांकडून मिळणाऱ्या न बोलता दिलेल्या शिकवणीकडे आपलं नकळतपणे दुर्लक्ष होत असेल का?